सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये अवघड परिवारांकडे आगंतुक रूपाने आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करा। आज आपल्याकडे उद्या ज्या अकोल्याला प्रोग्राम आहे त्यानिमित्ताने आगंतुक रूपाने श्रद्धांची अशी इच्छा होती की लास्ट टाइम येऊन गेलो पण लोकांना काही धम्मदेशना श्रवण करता नाही आली, कारण तिकडे आपण तेलगोटे परिवाराकडे गेलो होतो। तर आपल्याही घरी धम्मदेशना व्हावी, जे काही उपासक असतील त्यांना लाभ व्हावा या दृष्टीने 7ची वेळ होती, आता 8 वाजले आहे की नाही। तर थोडक्यामध्ये आपण देशना श्रवण करूया। भगवंताचा धम्म आपल्या हितासाठी आहे, सुखासाठी आहे, कल्याणासाठी आहे। चिरं तिठंतु सद्धम्म असं भगवंताने म्हटलं। सदा सर्व काळ समान रूपाने भगवंताचा धम्म आपल्याला फळ देत असतो। जो मनुष्य धम्माला जाणतो, धम्माला समजून घेतो आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो। भगवंताचा धम्म हा नैसर्गिक आहे, म्हणजे निसर्गामध्ये असणारी जी सर्वश्रेष्ठ सत्य आहे त्या सर्वश्रेष्ठ सत्याला भगवंताने प्रकाशित केलेला आहे। आणि त्यामुळे सदा सर्व काळ जे लोक धम्माचं आचरण करतात, धम्माचं अनुसरण करतात, किंवा ज्या लोकांना असं वाटतं की आपण सुखपूर्वक जीवन जगावं, तर ते लोक भगवंताच्या धम्माचं आचरण आणि अनुसरण करत असतात। कारण भगवंताने स्वतः आपल्या अनुभूतीवरून हा धम्म शोधलेला आहे। तसं वैराग्य दृष्टिकोनातून किंवा तपश्चर्येच्या दृष्टिकोनातून भगवंताच्या अगोदर सुद्धा असंख्य तत्ववेते होऊन गेलेले आहे। कारण भारतवर्ष किंवा जम्बूद्वीप ही जी भूमी आहे या भूमीला संतांची भूमी असं म्हटलेलं आहे। वेगवेगळ्या प्रकारचे संत या भारतवर्षामध्ये जन्मास आले आणि आपापल्या परीने त्यांनी धम्माचं ज्ञान, जे तपश्चर्येचं ज्ञान, लोकांना दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचं ज्ञान सांगितलेलं आहे। सिद्धार्थ बोधिसत्वाने सुद्धा त्या काळामध्ये जे काही तत्वज्ञान होतं, जसं वेद असेल, वेदांगी असेल,
उपनिषदे असेल, भाषाशास्त्र असेल, व्याकरणशास्त्र असेल, या सर्व प्रकारचा ज्ञान त्यांनी संपादन केलं होतं. जे सुरुवातीचे 8 ब्राह्मण होते, त्यांचे ते गुरु होते, त्यांच्याकडे असणारं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं. त्यानंतर सब्बमित नावाच्या एका तत्ववेत्याकडून त्यांनी ज्ञान आत्मसात केलं. पुन्हा ते परिवर्ज्या ग्रहण करत असतात. त्यानंतर मग भृगु ऋषीच्या आश्रमात ते जातात. आलार कालाम, उदकराम पुत्त यांच्याकडून ते ज्ञान संपादन करत असतात. तर त्यांनी जे ज्ञान संपादन केलं त्याला सांख्य तत्वज्ञान असं म्हणतात. परंतु नेमकं सांख्य तत्वज्ञान का आहे किंवा सांख्य तत्वज्ञानाच्या व्याख्या का आहे हे काही जास्त स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येत नाही. फक्त ज्ञानाच्या ज्या 8 पायऱ्या आहेत तर त्या ज्ञानाच्या 8 पायऱ्यांचं त्यांनी ज्ञान म्हणजे आजही आपल्याला ते पाहायला मिळते. तर ज्ञानाच्या 8 पायऱ्यापर्यंत 7 पायऱ्यापर्यंत आलार कालमला ज्ञान होतं आणि 8व्या पायरीचं ज्ञान उदक रामपुताकडून सिद्धार्थ बोधिसत्वाने ग्रहण केलं होतं. तसं त्या काळामध्ये हे जे काही सर्व शिष्य परंपरा होती या सर्व शिष्यांवरती कपिल नावाचा जो मुनी असतो त्याच्या ज्ञानाचा प्रभाव असतो. कारण ते त्या काळामध्ये सर्वात प्रभावशाली आणि सर्वात श्रेष्ठ कपिल मुनी होते. आणि कपिल मुनीने सुद्धा काही सिद्धांत सांगितले होते. बोधिसत्व असं म्हणतात किंवा भगवंत सुद्धा असे म्हणतात की माझ्या मनावर अधिक प्रभाव जर कोणाच्या तत्वाने केला असेल तर ते म्हणजे कपिल तत्ववेता आहे. आणि पण त्याचे 3 मुख्यत्व सिद्धांत भगवंताने स्वीकारले. भगवंत म्हणतात बाकीचं काही माझ्या मनाला पटलं नाही त्यामुळे मी काही स्वीकारत नाही. तर 3 महत्त्वपूर्ण त्यांचे सिद्धांत ते स्वीकारतात. पहिला सिद्धांत असा असतो की सत्याला पुराव्याचा आधार असायला हवा. सत्य आहे तर केवळ सत्य आहे म्हणून त्याचा आपण स्वीकार केला नाही पाहिजे. तर त्या सत्याला पुराव्याचा काही आधार आहे का? जर त्या सत्याला पुराव्याचा आधार जर असेल तर ते सत्य आपण स्वीकारलं पाहिजे असं कपिलांचं म्हणणं होतं. दुसरं तत्व त्याचं असं होतं की त्याला तिकडंच तोंड करा, त्याचं ते भनभन करत आहे, जवळ आहे ना जास्त. हां हॅलो, हां ठीक आहे. तर दुसरं तत्व असं होतं की ही जी सृष्टी आहे तर या सृष्टीचा निर्माण करता कोणीही नाही. म्हणजे सृष्टी ही विकसित पावलेली आहे. या सृष्टीला कोणी निर्माण केलं नाही. जसं सर्वसाधारण लोकांची मानसिकता अशी आहे की ही सृष्टी कोणी निर्माण केली? ब्रह्माने, ईश्वराने, असं लोकांची मान्यता आहे. सर्वसामान्य प्रश्न जर कोणाला विचारला की हे जग कोणी निर्माण केलं तर त्याचं सरळ सरळ असं उत्तर आहे हे जग हे ईश्वराने, ब्रह्माने, प्रब्रह्माने निर्माण केलं असं त्याचं सरळ सरळ उत्तर दिलं जातं. तर कपिलांचं म्हणणं असं होतं की या जगाला कोणीही निर्माण केलेलं नाही. तर जग हे विकसित पावलेलं आहे. जगाचा हळूहळू हळूहळू विकास झालेला आहे. हे दुसरं तत्व बोधिसत्वाने त्यांचं स्वीकारलं. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण ते म्हणजे दुःख आहे. दुःख आहे हे कपिलाने सुद्धा सांगितलं होतं. पण दुःखाचा नेमका उपाय काय आहे हे मात्र त्यांनी काय सांगितलं नव्हतं. पण दुःख आहे, लोक दुःखी आहेत, संसारामध्ये दुःख आहे हे कपिलाने सांगितलं होतं. तर बोधिसत्व असं म्हणतात किंवा भगवंत असे म्हणतात हे 3 तत्व मी त्यांचे स्वीकारले. बाकीचा जो भाग आहे तर मला तो अनावश्यक वाटतो. त्याने बाकी सांगितलं म्हणजे उत्कांत, औत्कांत, जे उत्पन्न होणे, न उत्पन्न होणे, या संदर्भामध्ये सुद्धा त्याने वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत सांगितले. मनुष्य कसा उत्पन्न होतो, का उत्पन्न होतो, कशा पद्धतीने उत्पन्न होतो. तर भगवंताने त्याला काही विशेष असं महत्त्व दिलेलं नाही. भगवंताने फक्त हे 3 सिद्धांत त्यांचे स्वीकारले. आणि भगवंत सुद्धा असं म्हणतं की जगामध्ये दुःख आहे, सगळं मनुष्य प्राणी दुःखी आहे, या जगाला कोणीही निर्माण करता नाही, अशी मनुष्याची धारणा जी होती ती सुद्धा भगवंताने अमान्य म्हणजे केलेली आहे. आणि त्यामुळे भगवंताने स्वतःच्या अनुभूतीतून या सर्व प्रकारचे त्या काळामध्ये असणारे जेवढे काही तत्ववेते होते
त्यांच्याकडून ज्ञान तर त्यांनी संपादन केलं, कारण बोधिसत्वांचा तो विशेष गुण असतो. बोधिसत्व ज्यांच्याकडून जे जे आपल्याला ज्ञान मिळत असते ते ते ज्ञान ते संपादन करत असतात. सुरुवातीला ते म्हणजे भृग ऋषीच्या आश्रमामध्ये जात असतात, पण तिथे काही अधिक वेळ थांबत नाही. पण जेव्हा उदक रामपुत्र, आलार कलाम यांचं ज्ञान आत्मसात करतात, तर पुन्हा ते भृग ऋषीच्या आश्रमामध्ये येत असतात आणि त्यांच्या तपश्चर्याचे जे प्रकार आहे तर त्यांचा सुद्धा ते अभ्यास करत असतात. तर त्यांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक ज्ञानाची कसोटी आपण स्वतः केली पाहिजे, स्वतः आपण घेतली पाहिजे. कारण प्रत्येक ज्ञानाची कसोटी जर आपण स्वतः घेतली तर आपण अनुभवपूर्वक सांगू शकतो ही गोष्ट मी केलेली आहे आणि या गोष्टीमुळे काही लाभ आपल्याला होणार नाही. आणि त्यामुळे सर्व ज्ञान त्यांनी संपादन केलं आणि पुन्हा मात्र स्वतःचं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं. ध्यान मनन चिंतन केलं आणि ध्यान मनन चिंतन करून 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केली आणि 6 वर्षापर्यंत तपश्चर्या केल्यानंतर तपश्चर्ये अंती त्यांनी सम्यक संबोधीला प्राप्त केलेला आहे. तर सम्यक संबोधीला प्राप्त केल्यानंतर भगवंताने 4 आर्य सत्याचा म्हणजे शोध लावला. 4 आर्य सत्य भगवंताने शोधले आणि 4 आर्य सत्य अर्थात सम्यक संबोधी असं म्हटलं जातं. जगामध्ये दुःख आहे, दुःखाचा समुदय आहे, जे दुःखाचं कारण सुद्धा आहे. त्या समुदायाला आपण नष्ट करू शकतो, नाहीसा करू शकतो आणि तो नाहीसा करण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आर्य अष्टांगिको मग्गो, एका एको मग्गो आर्य अष्टांगिको मग्गो. भगवंताने हे 4 सत्य सांगितले आहे. तर या 4 सत्याचा आणि भगवंत असे म्हणतात की ईश्वरवादाचा, आत्म्याचा, परमात्म्याचा याच्याशी काही संबंध नाही आहे. आणि त्यामुळे या 4 आर्य सत्याच्या सोबत सोबत भगवंताने आणखी 3 सिद्धांत सांगितले आहे, ज्याला ती लक्षण सूक्त. या 3 लक्षण सूत्रामध्ये भगवंताने हे वेगळे 3 सिद्धांत सांगितले. जसं दुःख आहे, अनात्म आणि अनित्य, हे 3 सिद्धांत भगवंताने वेगळे सांगितलेले आहे. दुःखाची व्याख्या तर भगवंताने अगोदर केलेलीच आहे. त्याच्यानंतर भगवंताने अनित्य हा सिद्धांत सुद्धा सांगितलेला आहे. भगवंत असे म्हणतात की सर्व काही नष्ट होणार आहे, सर्व काही क्षणभंगूर आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे. हे जग सतत बदलत आहे असं भगवंताने म्हटलं. हळूहळू हळूहळू हे संपूर्ण जग बघा बदलत आहे. आणि त्यामुळे या परिवर्तनशीलतेच्या सिद्धांताला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे. जो मनुष्य या परिवर्तनशीलतेच्या सिद्धांताला जाणतो, समजून घेतो, तर तो मनुष्य 4 आर्य सत्याला यथार्थ रूपाने जाणतो, यथार्थ रूपाने तो समजून घेतो, त्याचं परीक्षण करतो, निरीक्षण करतो, त्याचा अभ्यास करतो. आणि त्याचा जर तो अभ्यास करत असेल, त्याचं निरीक्षण परीक्षण जर करत असेल तर त्याला त्याचा लाभ आहे, अन्यथा त्याला त्याचा लाभ होऊ शकत नाही. आणि त्यानंतर भगवंत असे की अनात्म, अत्यंत महत्त्वपूर्ण हा सिद्धांत सुद्धा भगवंताने सांगितला. कारण मनुष्याची मानसिक जी प्रवृत्ती आहे, तर मनुष्याच्या मानसिक प्रवृत्तीला अनुसरून मनामध्ये मनुष्याचा हा सिद्धांत म्हणजे घर करून होता. आत्मा आहे, परमात्मा आहे, ईश्वर आहे. ईश्वर, आत्मा आणि परमात्मा हे 3 सिद्धांत सुद्धा लोकांना असं वाटायचं, अनेक लोकांना वाटायचं, म्हणजे त्याही काळामध्ये वाटत होतं, आजही वाटते आणि भविष्यामध्ये सुद्धा वाटणार आहे. कारण असंख्य लोक ईश्वरवाद, आत्मा आणि परमात्मा या गोष्टीला कधीही विसरू शकत नाही. कारण मनुष्याच्या मनावरती हे घर करणारी गोष्ट आहे. कारण मनुष्याच्या मनामध्ये हे ठासून भरलेलं आहे की आत्मा आहे. मनुष्य जन्मास येतो, मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो आणि मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तो आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, असं लोकांचं म्हणणं आहे, अन्य लोकांचं म्हणणं आहे. पण जर समजून घ्या, भगवंत प्रश्न करतात की आत्मा आहे, तर नेमका आत्मा कोणी पाहिला? मग भगवंत असं की तुम्ही पाहिला का आत्मा? तर ते नाही म्हणतात. तुमच्या म्हणजे पित्याने पाहिला का? तुमच्या गुरुने पाहिला का? म्हणजे असं तुमच्या 7 पिढ्यापर्यंत असं कोणी आहे का
की ज्याने आत्मा प्रत्यक्ष रूपाने पाहिलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे नाही, कोणीही आत्मा पाहिलेला नाही. मग जी गोष्ट तुम्ही पाहिलीच नाही आहे तर ती गोष्ट अस्तित्वामध्ये आहे असं तुम्ही कसं म्हणता? भगवंत पुन्हा स्पष्टीकरण करताना असं म्हणतात की जर समजून घ्या आत्मा आहे, किंवा आपण जर असं गृहीत धरलं की आत्मा आहे, लोकांची धारणा अशी आहे की मनुष्य मेल्यानंतर त्याचा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो, ही एक बाजू. दुसरी बाजू, लोक असा विचार करतात की या संसारामध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये एक आत्मा आहे. आत्मा आहे तर मनुष्य जिवंत आहे, आत्मा नाही तर मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. मग जर समजून घ्या आत्मा आहे आणि मनुष्य जर मृत्यूला प्राप्त झाला तर त्याचा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. याचा अर्थ दुसरं शरीर बिना आत्म्याचं आहे. ठीक आहे, दुसरं शरीर बिना आत्म्याचं आहे, कारण एक आत्मा दुसऱ्या शरीरात जर प्रवेश करत असेल, एका शरीरात दोन आत्मे तर राहू शकत नाही ना, कारण एकच आहे ना. मग जर समजा दुसरं एखादं शरीर असेल तर दुसरं शरीर हे बिना आत्म्याचं असलं पाहिजे, आहे का, किंवा एक आत्मा एक्स्ट्रा असला पाहिजे, किंवा शरीर एक एक्स्ट्रा असलं पाहिजे. परंतु तसं काहीही नाही. मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो आणि त्याचा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो असं म्हटलेलं आहे. तर आत्म्याचं संसरण म्हणजे पुनर्जन्म अशी अन्य लोकांची संकल्पना आहे. परंतु भगवंत असे म्हणतात की आत्माच नाही तर आत्म्याचं संसरण कसं होऊ शकते, किंवा आत्मा पुनर्जन्म कसं धारण करू शकतो? भगवंताने पुनर्जन्म न मानता पुनर्भव असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनुष्याचं पुनर्भव होत असते. मनुष्याचा जसं शरीर आहे, डायरेक्ट मनुष्याचं शरीर जशाच्या तसं जन्मास येत नाही. नाम आणि रूप, ठीक आहे, नाम म्हणजे आपलं चित्त, रूप म्हणजे आपलं हे शरीर आहे. या दोन घटक असतात, नाम आणि रूप. नाम म्हणजे आपलं चित्त. मनुष्य जेव्हा 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 मृत्यूला प्राप्त होतो आणि त्या मनुष्याचं शेवटच्या क्षणी जे चित्त असते तर ते चित्त प्रतिसंधी धारण करत असते असं म्हटलं आहे. हे जे रूप आहे हे चार घटकाने आपलं रूप बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज आणि वायू. हे चार घटक आहे, या चार घटकाने आपलं शरीर बनलेलं आहे. तर शरीर मात्र नष्ट होते. पृथ्वी पृथ्वीमध्ये जाते, आप आपमध्ये जाते, उष्णता उष्णतामध्ये जाते आणि पाणी पाण्यामध्ये जाते. निसर्ग सुद्धा या चार घटकाने बनलेला आहे. निसर्ग सुद्धा, निसर्गामध्ये हवा आहे, निसर्गामध्ये पाणी आहे, निसर्गामध्ये उष्णता आहे आणि निसर्गामध्ये जमीन आहे, भूमी आहे म्हणजे पृथ्वी आहे. तर हे चार घटक चार घटकाला विलीन होत असतात. परंतु चित्तावरती होणारे जे संस्कार असतात तर ते संस्कार मात्र तिथे त्याला जी संधी प्राप्त होत असेल, म्हणजे प्रतिसंधी, त्याला जर तशा प्रकारे मग जे कर्म असतात त्याचे कर्म जसे असतील, म्हणजे चांगले कर्म असतील किंवा वाईट कर्म असतील, तर त्या कर्माला अनुसरून शेवटचं चित्त हे त्या कर्माशी जोडल्या जाते आणि तिथे ते प्रतिसंधी धारण करत असते असं म्हटलं आहे. जसं सिद्धार्थ बोधिसत्व महामायेच्या स्वप्नामध्ये येतो आणि महामाईला असं म्हणतं की तू माझी माता होशील का, कारण या पृथ्वीचा माझा हा शेवटचा जन्म आहे. तर ती हो असं म्हणते आणि असं म्हटलं की बोधिसत्व महामाईच्या गर्भामध्ये प्रवेश धारण करत असतात, म्हणजे तिथे ते प्रतिसंधी धारण करत असतात, कारण त्यांचे कर्म तशा प्रकारचे जुळलेले असतात. मनुष्याचं चित्त आणि मनुष्याचं शरीर, शरीर मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारचं भिन्न भिन्न प्राप्त होऊ शकते. परंतु चित्ताचे जे संस्कार असतात तर ते चित्ताचे संस्कार त्या पूर्वीच्या संस्काराला अनुसरून अगदी जशाच्या तसे असतात. कारण असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात भगवंताच्या आणि देवदत्तांच्या संदर्भामध्ये. तर भगवंत असे म्हणते की देवदत्त आताच असा नाही आहे, तर पूर्वजन्मामध्ये सुद्धा याने माझ्यासोबत असा असा व्यवहार केलेला आहे. जशा अनेक जातक कथामधून बोधिसत्वाच्या संदर्भामध्ये आणि देवदत्तच्या संदर्भामध्ये जातक कथा आपल्याला पाहायला मिळतात. यशोधरेच्या संदर्भामध्ये सुद्धा भगवंत म्हणतात की यशोधरा म्हणजे एवढी त्यागी होती, एवढी निस्वार्थ होती, सिलवान होती, गुणवान होती, तर तिने फक्त याच जन्मामध्ये मला साथ दिली नाही, तर अनेक जन्मामध्ये तिने अशा प्रकारचा त्याग केलेला आहे. अशा प्रकारची सिलवान होती, गुणवान होती, सदाचारी होते. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये किंवा बोधिसत्वांच्या जीवनामध्ये विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात की त्या प्रतिसंधीला धारण करून आपल्या संस्काराला अनुसरून मनुष्य
तसं म्हणजे ती संधी, ती प्रतिसंधी तो त्या ठिकाणी धारण करत असतो. इथे कुठेही आत्म्याचा काही संबंध नाही. भगवंत असे म्हणतात की मनुष्याला मन आहे आणि मनाच्या द्वारा मनुष्याच्या मनावरती जे संस्कार होत असतात त्या संस्काराला अनुसरून मनुष्य जन्म ग्रहण करत असतो. चांगले संस्कार जर त्याच्या चित्तावर होत असतील तर तो चांगल्या भूमीमध्ये जन्मास येत असतो. वाईट संस्कार जर त्याच्या चित्तावरती होत असतील तर तो वाईट भूमीमध्ये तशा प्रकारचा जन्म ग्रहण करत असतो. कारण मनुष्याला परचित्त ज्ञान असते. भगवंत असे म्हणतात की जेव्हा जेव्हा मनुष्य म्हणजे चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करत असतो, तर पुण्यकर्म कुशल कर्म करत असताना भगवंत असे म्हणतात की त्या मनुष्याला तशा प्रकारची संधी सुद्धा प्राप्त होत असते. अनेक जसं पुनर्भवाचं ज्ञान भगवंत अनेक जन्मापर्यंत आपलं सांगू शकत होते की मी या जन्मामध्ये हे होतो, मी त्या जन्मामध्ये ते होतो, मी अशा प्रकारचं कर्म केलं, तशा प्रकारचं कर्म केलं. आणि केवळ भगवंतच नव्हे तर ज्यांना अरहंत पदासोबत प्रतिसंधी धारण करता येते आणि परचित्त ज्ञानाचा ज्यांना लाभ होत असतो, तर परचित्त ज्ञानाचा लाभ झाल्यानंतर दुसऱ्यांच्या चित्तामध्ये काय विचार उत्पन्न होत असतात हे जाणता येत असते. मग तिथे फक्त भिक्षूच असतात असं नाही आहे. भिक्खू असतात, भिक्खुनी असतात, उपासक आणि उपासिका सुद्धा असतात परचित्त ज्ञानी असणाऱ्या. कारण भगवंत असे म्हणतात की आपापल्या पुण्याच्या बलाने त्या सर्व गोष्टी काही आपल्याला प्राप्त होत असतात. तर त्यामुळे परचित्त ज्ञान ज्या मनुष्याला असतं तर तो मनुष्य दुसऱ्यांच्या चित्तातील भाव जाणत असतो. इथे आत्म्याचा काही संबंध एक नाही. भगवंत असे म्हणतात की मन मनुष्याला आहे आणि मनावरती जसे संस्कार होतात त्या संस्काराला अनुसरून मनुष्य आपल्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणी प्रतिसंधी धारण करत असतो आणि त्यामुळे आत्मा वगैरे काहीही नाही. जन्म आणि पुनर्जन्म हा जो घोळ आहे मनुष्यांच्या चित्तामध्ये निर्माण होणारा तर तो फक्त आत्म्यामुळे म्हणजे झालेला आहे. जर आत्मा ही संकल्पना जर आपण नाकारली तर पुनर्भवाची संकल्पना आपण स्वीकारू शकतो. कारण अनेक लोकांना असं वाटतं की भगवंताने जर आत्मा मानलाच नाही तर मग पुनर्जन्म कशाचा होऊ शकतो. म्हणजे आत्म्याचाच पुनर्जन्म आहे असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. परंतु आत्म्याचा पुनर्जन्म नसून मनुष्याच्या चित्ताचा जे चित्तावरती होणारे जे संस्कार असतात त्या संस्काराचा पुनर्भव होत असतो. त्यामुळे आत्मा नावाची संकल्पना सुद्धा भगवंताने स्पष्टपणे नाकारलेली आहे. आणि त्यामुळे दुःख, अनित्य आणि अनात्म हे तीन सिद्धांत भगवंताने अत्यंत महत्त्वपूर्ण सांगितले आहे. आणि त्यामुळे ही संकल्पना जोपर्यंत मनुष्याच्या चित्तातील नष्ट होत नाही, नाहीशी होत नाही, तोपर्यंत मनुष्याला पुण्यकर्म का आहे, कुशल कर्म का आहे, चांगले कर्म का आहे, धम्माचं आचरण का आहे, सद्धम्म का आहे, अधम्म का आहे आणि त्या सद्धम्माचं आचरण करत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे, कशा प्रकारचं केलं पाहिजे. जसं सद्धम्माची व्याख्या करत असताना किंवा धम्माची व्याख्या करत असताना किंवा अधमाची व्याख्या करत असताना भगवंत असे म्हणतात जिथे कर्मकांड आहे, ईश्वरवाद आहे, आत्मा आहे, परमात्मा आहे, या सर्व ज्या काही खुल्या संकल्पना आहे, ज्या रूढी आणि परंपरेच्या संकल्पना आहे, ब्राह्मसंयोजीच्या संकल्पना आहे, जेवढ्या चुकीच्या संकल्पना आहे तर त्याला भगवंताने अधम्म असं म्हटलेलं आहे. तो धम्माचा भाग होऊ शकत नाही. धम्माचा भाग होऊ शकत नाही म्हणजे काय, तर या गोष्टीपासून मनुष्याचं हित काही होऊ शकत नाही, मनुष्याचं कल्याण काही होऊ शकत नाही किंवा मनुष्याला कोणत्याही प्रकारचं सुख या गोष्टीमुळे प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंताने त्याला अनावश्यक भाग म्हटलेला आहे. अनेक प्रश्न भगवंताला केला गेले बघा. ही पृथ्वी म्हणजे कधी राहणार, कधी जन्मास आली, एक मनुष्य कधी जन्मास आला, मग भगवान तुम्ही कधी म्हणजे तुम्ही कुठे जाणार आहात, कुठून आलात, अशा प्रकारे ही पृथ्वी कधी नष्ट होणार आहे, कधी जन्म उत्पन्न होणार आहे, किती वर्ष चालणार आहे, असे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न भगवंताला विचारले गेले. भगवंताने या प्रश्नाला बगल दिलेली आहे, ज्याला अव्याकृत म्हटलं आहे. भगवंत असे म्हणतात की या प्रश्नाच्या उत्तराशी तुम्हाला काही घेणं देणं नाही किंवा हे तुमच्या सुखाचं नाही आहे, हे तुमच्या हिताचं नाही, हे सुखाचं नाही, कल्याणाचं नाही आहे. धम्मज्ञान असंख्य आहे. म्हणजे अगदी भगवंत उदाहरण देतात की जसं या सृष्टीमध्ये जेवढे काही झाडाला पानं आहेत एवढं अथांग ज्ञान माझ्याकडे आहे. परंतु हातामध्ये पानं घेऊन भगवंत असे म्हणतात माझ्या हातामध्ये जेवढी पानं आहे तर तेवढंच ज्ञान तुमच्या हिताचं आहे, सुखाचं आहे, कल्याणाचं आहे. कारण भगवंताच्या ज्ञानाची मर्यादा नसते. जसं महासमुद्राच्या पाण्याला
मर्यादा नसते, तशी भगवंताच्या ज्ञानाला काही मर्यादा नसते. परंतु मनुष्यांची बुद्धिमत्ता तेवढी नसते की त्या सर्व गोष्टींना स्वीकार करत असताना. कारण एक वेळचा प्रसंग, सारिपुत्त म्हणते म्हणजे पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये अभ्यास करत असतात. म्हणजे कोणता मनुष्य कोणत्या भूमीमध्ये जन्मास आला, कोणता मनुष्य कोणत्या अवस्थेत जन्मास आला. तर भगवंत त्यांना विचारतो की सारिपुत्त तुम्ही काय करत आहात. तर तो म्हणतो, भगवान मी मनुष्य प्राणी कोणत्या कोणत्या जन्मामध्ये येत आहे, कोणत्या जन्मात जात आहे, त्याने काय कर्म केलं, कसे कर्म केलं, याबद्दल मी चिंतन मनन करत आहे. भगवंत म्हणतात की सारिपुत्त हा तुमचा विषय नाही आहे, हा विषय केवळ भगवंताचा आहे. म्हणजे तुमच्या ज्ञानाच्या पलीकडचा हा विषय आहे. सारिपुत्त म्हणते जरी प्रज्ञेमध्ये अग्र होते तरी सुद्धा भगवंताने बघा कधीही या विषयाबद्दल त्यांना चिंतन करू दिलं नाही. ते म्हणतात की भगवंताचा हा विषय आहे, भगवंताच्या बोधीचा हा विषय आहे, आणि त्यामुळे मनुष्याच्या जे हिताचा आहे, सुखाचा आहे, कल्याणाचा आहे, तर तेवढंच आपण स्वीकारलं पाहिजे. आणि त्यामुळे सदग्रस्तांसाठी अत्यंत पुण्याची गोष्ट जर कोणती असेल तर भगवंत असे म्हणतात की सदग्रस्ताने नेहमी दान करावं, नेहमी शीलाचं पालन करावं आणि प्रज्ञेचा अभ्यास करावा. या 3 गोष्टी आपण सातत्याने आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजे. कारण सदग्रस्तांच्या जीवनामध्ये हे पुण्याचं क्षेत्र आहे. धम्माला त्याने धारण करावं, धम्माला त्याने जाणावं, धम्माला त्याने समजून घ्यावं. धम्माला जर मनुष्य समजून घेत असेल, जाणत असेल आणि प्रॅक्टिकली त्या धम्माचं जर तो अनुसरण करत असेल तर त्या मनुष्याला सुख प्राप्त होऊ शकते, अन्यथा मनुष्याला सुख प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्ही तुमच्या मर्यादेच्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. त्या गोष्टी तुम्ही स्वीकारून त्याचं अनुसरण केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. धम्माला आपण जाणलं पाहिजे. मग धम्माला जाणणं म्हणजे काय, धम्म म्हणजे काय तर शील आहे. कायने, वाचेने आणि मनाने कुशल कर्म करणे, पुण्य कर्म करणे. कायला आपण जाणलं पाहिजे, वाचेला आपण जाणलं पाहिजे आणि मनाला आपण जाणलं पाहिजे. कायच्या द्वारा 3 कर्म करतो मनुष्य, चोरी करतो, प्राण्यांची हिंसा करतो आणि अकुशल कर्म व्यभिचार करत असतो. आपल्या मनाने मनुष्य खोटं बोलतो, निंदानस्ती करतो, चहाडीचुगली करतो, व्यर्थ बडबड करतो. आपल्या मनाने मनुष्य राग करतो, द्वेष करतो, लोभ करतो, मोह करतो, मीपणा, अहमपणा, गर्व आदी या विकाराला तो जाणतो. तर भगवंत असे म्हणतात की या विकारांना आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे. 10 प्रकारचे कुशल कर्म आणि 10 प्रकारचे अकुशल कर्म भगवंताने सांगितलं आहे. भगवंत असे म्हणतात की तुमच्या जीवनामध्ये काया, वाचा आणि मन या 3 अवस्थेला परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. 45 वर्षापर्यंत भगवंताने जो उपदेश दिला, 82,000 उपदेश भगवंताने स्वतः दिले, 2,000 उपदेश भगवंताच्या अग्र शिष्याने दिले, 84,000 धम्मस्कंद बुद्ध तत्वज्ञानामध्ये पाहायला मिळतात. या 84,000 धम्मस्कंदाचा सार किंवा 84,000 धम्मस्कंद केवळ कायेला परिशुद्ध करणे, वाचेला परिशुद्ध करणे आणि मनाला परिशुद्ध करणे एवढाच त्याचा सार आहे. याच्या वेगळा कोणत्याही प्रकारचा धम्म नाही. कारण 3च गोष्टी आहेत. मनुष्य चांगले कर्म आणि वाईट कर्म या 3च अवस्थेच्या द्वारा करत असतो. म्हणून भगवंताने म्हटलं की सब्ब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानुशासनं. म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप कर्म न करणे, सब्ब पापस अकरण, कुशलस्स उपसंपदा, कुशल कर्माची उपसंपदा करणे, कुशल कर्माला जाणणे, समजून घेणे आणि सचित्त परियोदपना म्हणजे चित्ताला परिशुद्ध करणे. काया, वाचा आणि मन या 3 अवस्थेला परिशुद्ध करणे हेच आपल्या जीवनाचं नैतिक असं कर्तव्य आहे. मग हे 10 प्रकारचे कुशल कर्म आणि 10 प्रकारचे अकुशल कर्माचा आपण रोज आणि रोज अभ्यास केला पाहिजे. मग कसा अभ्यास करायचा, जसं धम्माचं आचरण आपण कसं करायचं किंवा धम्माला आपण कसं जाणायचं, कसं समजून घ्यायचं. जसं आता आपण शील ग्रहण करतो की मी कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची हिंसा करणार नाही, पहिलं शील आपण ग्रहण करतो. दुसरं शील ग्रहण करतो की मी चोरी करणार नाही. तिसरं शील आपण ग्रहण करतो की मी अकुशल कर्म, वाईट कर्म करणार नाही. चौथं शील जसं खोटं बोलणार नाही, निंदानास्ती करणार नाही, चहाडीचुगली करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही, राग, द्वेष आणि लोभ हे 10 प्रकारचे अकुशल कर्म आहे. 10 प्रकारचे त्याच्या विरुद्ध कुशल कर्म आहे. मग या कुशल कर्माचा अभ्यास कसा करायचा, जसं
मी प्राण्यांची हिंसा करणार नाही असं शील आपण ग्रहण केलं, तर मग प्राण्यांची हिंसा करणार नाही मग काय करेल? या शीलाचा आपण अभ्यास कसा करायचा? मी करणार नाही असं आपण म्हणतो, काय करायचं मग? मी प्राण्यांची हिंसा करणार नाही या शीलाचा तुम्ही अभ्यास कसा करसाल? शील घेता की नाही तुम्ही रोज? नाही, तुम्ही समजून घ्या, आता शील घेतलं मी, पानातिपाता विरमणे शिक्षापदं समाधी आहे, शील तुम्ही ग्रहण केलं, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा दिवसभर, तर कसा अभ्यास करसाल तुम्ही? म्हणजे त्याचं पालन कसं करसाल? प्राण्यांची हिंसा करणार नाही, तर प्राण्यांची हिंसा करणार नाही तर मंगलमैत्री करेल. ऐक, मग मंगलमैत्री करत असताना म्हणजे प्राण्यांची हिंसा म्हणजे केवळ प्राण्यांची हत्याच आहे का? प्राण्यांची हिंसा म्हणजे का फक्त हत्या आहे का? किंवा एखाद्या प्राण्याला आपण मारलं, समजून घ्या, हत्या केली, आपण हत्या करतो का? जनरली मनुष्य प्राण्यांची हत्या करतो का? करत नाही. तरी सुद्धा त्या मनुष्याचं त्या शीलाचं उल्लंघन होते. कसं होते मग? कसं होतं? तुम्ही हत्या केली का कधी प्राण्यांची? नाही. हां, मांस समजून घ्या, खाणे येतात मांस. हा ना, मांस ना, समजून घ्या, मांस का तुम्ही स्वतः कापता का? मग तुम्ही स्वतः कापून मग ती हत्या थोडी झाली. तुम्ही तुम्ही ऑर्डर करता का? जे दिल अवेलेबल मार्केटला आहे ते घेता तुम्ही. का असं म्हणता की नाही हे कापा, हे चांगलं दिसायला, जरा याचा कलर जरा चांगला दिसायला हे कापा, असं म्हणतात का लोक? प्राण्यांची हत्या करणे म्हणजे त्याच्यामध्ये भगवंताने काही कर्म सांगितले. स्वतः मारणे, दुसऱ्याकडून मारून घेणे, मारण्याला सहकार्य करणे आणि मारण्याला ऑर्डर देणे, हे 4 कर्म त्याच्यामध्ये येतात. स्वतःच्या हाताने मारायचं नाही, मारण्यासाठी कोणाला ऑर्डर द्यायची नाही, कोणाला सहकार्य करायचं नाही आणि करून सुद्धा आपण ते घ्यायचं नाही. हे झालं आपल्या बाह्य दृष्टीने. बाह्य दृष्टिकोन हा झाला की प्राण्यांची हत्या न करणे. मानसिक दृष्टीने सुद्धा भगवंत असे म्हणतात की आपण प्राण्यांची हत्या नाही केली पाहिजे. मग मानसिक दृष्टिकोनातून कशी मनुष्य हत्या करतो? जसं एखादा मनुष्य कोणाला क्रोधाने बोलत असेल, कोणाला द्वेषाने बोलत असेल, कोणाला रागाने बोलत असेल आणि बोलल्यानंतर जर समोरच्या व्यक्तीचं मन दुखत असेल तर काय होते? ती एक प्रकारची हत्याच आहे ना. मानसिक दृष्टिकोनातून एकमेकांची ती हत्याच आहे. कारण व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो ना, जसं की शस्त्राचा घाव आहे की नाही, जे सहज मिटू शकतो, परंतु शब्दांचा घाव कधीही मिटल्या जात नाही. व्यवहारामध्ये म्हणतो आपण 7 जन्मापर्यंत तुला विसरणार नाही. व्यवहारामध्ये म्हणतो ना 7 जन्मापर्यंत हे विसरणार नाही म्हणते मी आता, आहे की. भगवंत म्हणतात की बाह्य दृष्टिकोनातून तर आपण ते केलंच नाही पाहिजे, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून चेतनेच्या आधारावर सुद्धा ते कर्म आपण केले नाही पाहिजे. कारण चेतनेच्या आधारावरती जर आपण तसे कर्म केले तर ते सुद्धा अकुशल कर्मच आहे, ते सुद्धा वाईट कर्मच आहे, ते सुद्धा पाप कर्मच आहे. कारण आपल्या चित्तामध्ये जशा प्रकारचा विचार, जसं आता तुम्ही म्हटले की मंगलमैत्री करायला पाहिजे. मंगलमैत्री कधी करू शकतो मनुष्य? म्हणजे मंगलमैत्रीचे अनंत लाभ भगवंताने सांगितले आहे. भगवंत असे म्हणतात की एका बाजूने असंख्य आपण दान करत आहोत आणि दुसऱ्या बाजूने एक क्षणभर, फक्त एक क्षणभर आपण मंगलमैत्रीची भावना करत आहोत. दुसऱ्या बाजूने डोळ्याची पापणी लावण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ आपण मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. म्हणजे तेवढा वेळ जरी आपण मंगलमैत्रीची भावना केली तर असंख्य दान देण्यापेक्षा कितीतरी पटीने त्या मंगलमैत्रीचं अनंत आणि असीम पुण्य होत असते, असं भगवंताने म्हटलं. मैत्रीमध्ये खूप मोठं बल आहे. कारण मैत्रीमध्ये जर बल नसतं, अंगुलीमालाला भगवंताने जिंकलं असतं काय? म्हणजे ज्या व्यक्तीकडे 10-10, 20-20 लोक जात नव्हते, त्या व्यक्तीकडे भगवंत एकटे जातात. म्हणजे भगवंतामध्ये जे मैत्री बल होतं,
ऐका, त्या मैत्री बलाच्या द्वारा भगवंताने डाकू अंगुलीमालाला सुद्धा जिंकलं. आता तो तर मनुष्य होता, ऐका, तो तर मनुष्य होता. नालागिरी नावाच्या हत्तीला सुद्धा भगवंताने आपल्या मैत्रिणी जिंकलं. मैत्रिणी जिंकलं की नाही? म्हणजे प्राण्यावरती सुद्धा भगवंत मैत्री करत होते. तर ती त्या जी मैत्रीची सीमा असते, तर त्या मैत्रीची सीमा ही असंख्य उच्च कुटीची असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मैत्री भावना आपल्या चित्तामध्ये रागरहित, द्वेषरहित आणि मोहरहित असली पाहिजे. रागरहित, द्वेषरहित आणि मोहरहित जर मैत्री भावना असेल तर त्याचा लाभ होतो, अन्यथा लाभ होत नाही. जसं एक वेळचा प्रसंग, भगवंत आणि आनंद दुसऱ्या नगरामध्ये जात असतात. तर दुसऱ्या नगरामध्ये जात असताना एका नदीच्या प्रवाहामध्ये म्हणजे नदीचा प्रवाह पार करून त्यांना जायचं असतं. तर त्या नदीच्या प्रवाहामध्ये एका म्हणजे जो पाण्यामध्ये नवीन नवीन पाऊस आलेला असतो आणि नवीन नवीन पाऊस आला असल्यामुळे छोटे छोटे कीटक बघा कधी कधी पाण्यावरती येत असतात. मैत्री कशी असावी, म्हणजे रागरहित, द्वेषरहित आणि मोहरहित जर मैत्री असेल तर त्याचा लाभ कसा होतो. जसं एक विंचू असतो आणि ते विंचू पाण्यावरती तरंगत असतो. तर पाण्यावरती तरंगत असताना तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो. मग खाली पाण्यामध्ये येतो, वर येतो, पाण्यामध्ये येतो, वर येतो, तो प्रयत्न करत असतो. भगवंत जेव्हा त्याला बघतात तर भगवंताच्या मनामध्ये करुणा आणि दया उत्पन्न होत असते. म्हणजे दया उत्पन्न होणे, करुणा उत्पन्न होणे, मैत्री निर्माण होणे. मैत्रीला जर करुणेची जोड असेल तर धम्म हा सद्धम्म पावतो, असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणजे केवळ मैत्रीच असून चालत नाही, तर मैत्री सोबत सोबत मैत्रीला करुणेची जोड सुद्धा असली पाहिजे. आपल्या मनामध्ये दयाभाव सुद्धा असला पाहिजे. ऐक ना, दयाभाव सुद्धा असले पाहिजे प्राण्यांच्या प्रती. जर समजून घ्या एखादा मनुष्य आहे, विंचवाला पाहिल्यानंतर कुण्या मनुष्याच्या मनामध्ये अशी दया उत्पन्न होईल का की आपण याला वाचवलं पाहिजे? हा, उत्पन्न होणार नाही. परंतु भगवंत मात्र त्याला दोन्ही हाताने आपल्या ओंजळीमध्ये घेत असतात. आता त्याचा तो स्वभाव आहे, ऐका, त्याचा तो स्वभाव आहे, तो भगवंताच्या हाताला दंश करतो. दंश केल्याबरोबर भगवंत त्याला सोडून देतात. सोडून दिलं की तो पुन्हा पाण्यामध्ये पडत असतो. भगवंत पुन्हा त्याला हातामध्ये घेतात, तो पुन्हा दंश करतो. असं करता करता असंख्य वेळा भगवंताच्या हाताला तो दंश करत असतो. हे दृश्य आनंद भंते बघतात आणि आनंद म्हणतात की भगवान, तो तुम्हाला दंश करत आहे तरी सुद्धा तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहात. भगवान, त्याचा जो स्वभाव धर्म आहे, ठीक आहे, दंश करणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे. कारण साप असेल, विंचू असेल, याला जर स्पर्श झाला कशाचा तर ते दंश करत असतात, कारण भगवंताच्या हाताचा स्पर्श होतो त्याला. तर आनंद असं म्हणतो, भगवंत असे म्हणतात, मग तो म्हणतो की भगवान त्याला सोडून द्या, त्याला तुम्ही कशाला म्हणजे वाचवता, त्याला सोडून द्या. भगवंत स्मित हास्य करतात आणि आनंद म्हणजे आनंद, एक हा प्राणी स्वतःचा गुणधर्म सोडत नाही. त्याचा गुणधर्म काय आहे? दंश करणे हा त्याचा गुणधर्म आहे, नैसर्गिक गुणधर्म आहे तो. त्या नैसर्गिक गुणधर्माला एक साधा सर्वसामान्य प्राणी सुद्धा सोडत नाही. मग मनुष्याचा गुणधर्म काय आहे? तर मनुष्याचा गुणधर्म त्याला वाचवणे आहे. मग जर एक प्राणी स्वतःचा गुणधर्म दंश करणे सोडत नाही तर मनुष्याने मनुष्याचा गुणधर्म वाचवणे का सोडावा? मनुष्याने मनुष्याचा गुणधर्म सोडला नाही पाहिजे. तर मनुष्याचा गुणधर्म हा मैत्री करणे आहे. मनुष्याचा गुणधर्म हा मैत्री करणे आहे. तर मग मैत्री कशी करावी? भगवंत असे की मैत्री कशी करावी? तर भगवंत म्हणतात की मैत्री ही स्वतःपासून करावी. स्वतःपासून केले पाहिजे, म्हणजे माझं स्वतःचं कल्याण हो. कारण स्वतःचं कल्याण जर मनुष्य करत असेल तर दुसऱ्याच्या कल्याणाची कामना तो करू शकतो. पण स्वतः जर तो स्वतःच्या कल्याणाची कामना जर करत नसेल तर तो दुसऱ्याच्या कल्याणाची कामना कधीही करू शकत नाही. आणि त्यामुळे माझं स्वतःचं कल्याण हो अशी भावना केली पाहिजे. माझ्यानंतर मग माझ्या परिवाराचं कल्याण हो, माझ्या आपतेष्टांचं कल्याण हो, माझ्या मातेपित्यांचं कल्याण हो, माझ्या नातेवाईकांचं कल्याण हो,
असं करता करता आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याचं सुद्धा कल्याण हो असं म्हटलं पाहिजे. शेजाऱ्या पाजाऱ्यांचं पण कल्याण झालं पाहिजे की नाही, म्हणते का माणूस? माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं कल्याण हो असं म्हणते का? यासाठी लय मोठं मन लागते, आहे की नाही? शेजाऱ्या पाजाऱ्यांचं कल्याण हो म्हणण्यासाठी लय मोठं मन लागते. कारण मोठं मन जर असेल तर मनुष्य शेजाऱ्या पाजाऱ्यांचं कल्याण हो असं म्हणत असतो. मग केवळ मनुष्यावरच मैत्री केली पाहिजे असं आहे का? तर नाही. तर भगवंत असे म्हणतात की आपल्या शत्रूंवर सुद्धा आपण मैत्री केली पाहिजे. पाळीव प्राण्यावरच मैत्री केली पाहिजे असं नाही आहे, तर हिंसर प्राण्यावर सुद्धा आपण मैत्री केली पाहिजे. म्हणजे या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक सत्व, प्रत्येक मनुष्य, मग एक पायाचा असू द्या, दोन पायाचा असू द्या, तीन पायाचा असू द्या, असंख्य पायाचा असू द्या, या सर्व प्राण्यांच्या प्रती आपण मंगल मैत्रीची भावना केली पाहिजे. भगवंत असे म्हणतात की जर अशा प्रकारची मंगल मैत्रीची भावना जर आपण करत असेल तर त्याचा आपण अभ्यास करू शकतो. इथे चांगला व्यक्ती आहे, वाईट व्यक्ती आहे, चांगला प्राणी आहे, वाईट प्राणी आहे असं बिलकुल नसतं. म्हणजे ज्याला खरोखर आपल्या हृदयामध्ये मैत्री भाव उत्पन्न करायचा आहे तर तो मनुष्य आपल्या मनामध्ये अशा प्रकारची भावना निर्माण करू शकतो. आणि अशा प्रकारची भावना निर्माण केल्यानंतरच तो सुखाला प्राप्त होऊ शकतो. देवदत्ताने एवढे भगवंताला मारण्याचे प्रयत्न केले, पण भगवंताने कधीतरी देवदत्तांच्या प्रती असं म्हटलं का की अरे देवदत्त लयच वाईट आहे, ऐक ना, देवदत्त खूप पापी आहे, देवदत्त खूप दुराचारी आहे आणि अशा प्रकारच्या देवदत्ताला आपण संघामधून काढून दिलं पाहिजे, हकलून दिलं पाहिजे असं म्हटलं का? नाही. तर भगवंत असे म्हणतात की तो भिक्षू झाला म्हणून किमान थोडेफार त्याने चांगले कर्म केले, थोडेफार कुशल कर्म केले. तो जर भिक्षू झाला नसता तर अनंत काळापर्यंत, अनंत कल्पापर्यंत तो नरकगामी अवस्थेला प्राप्त झाला असता. डाकू अंगुलीमालासारख्या व्यक्तीला जे की महापाप करण्यासाठी तो जात होता, ऐक ना, मात्यांची हत्या करण्यासाठी जात होता, तर महापाप करणाऱ्या व्यक्तीला भगवंताने आपल्या मैत्री बलाने बघा जिंकलेला आहे. भगवंत मनुष्याच्या मनामध्ये भगवंत असे म्हणतात की हा मैत्रीचा भाव असला पाहिजे. जर तुम्हाला पहिल्या शिलाचं जर आचरण करायचं असेल तर अशा प्रकारे आपल्या हृदयामध्ये मंगल मैत्रीची भावना तुम्ही रोज आणि रोज जर केली तर त्याचा लाभ होतो, अन्यथा लाभ होत नाही. मंगल मैत्रीचा प्रभाव जेव्हा आपण मंगल मैत्री करतो तेव्हाच त्याचा लाभ होत असतो. जेव्हा आपण मंगल मैत्री करणं सोडून दिलं तर त्याचा प्रभाव सुद्धा कमी होत असतो. असं नाही आहे की मी आज मंगल मैत्री करतो म्हणजे माझं कायमस्वरूपी कल्याणच झालं पाहिजे, असं बिलकुल होत नाही. मोर परितंग सुद्धा आहे की नाही बघा, मोर जोपर्यंत मैत्री भावना करत होता तोपर्यंत पारध्याच्या हातामध्ये काय तो आला नाही, पण जेव्हा त्याने मंगल मैत्रीची भावना करणं सोडून दिलं तर पारध्याच्या जाळ्यामध्ये तो फसला. आणि त्यामुळे मैत्री भावना ही सातत्याने आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे अशा एवढ्या बारकाईने जर आपण पहिल्या शिलाचं आचरण केलं तर बघा त्याचा लाभ आपल्याला होत असतो. जसं दुसरं शील आहे चोरी करणार नाही, तर चोरी करणार नाही तर दोन अर्थाने याचा आपण अर्थ घेतला पाहिजे किंवा दोन अर्थाने भगवंताने सांगितलं. आपली उपजीविका करत असताना सम्यक मार्गाने आपण केली पाहिजे. आपण चोरी नाही केली पाहिजे, आपण दुसऱ्यांना लुटलं नाही पाहिजे. म्हणजे दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारचा जो काही व्यवसाय आहे, जसं प्राण्यांची हत्या करून मनुष्य आपली उपजीविका करत असतो, चोरी करून मनुष्य उपजीविका करत असतो, हत्यार विकून मनुष्य उपजीविका करत असतो, विष विकून मनुष्य उपजीविका करत असतो, किंवा अन्य वाईट मार्गाने जर मनुष्य पैसा कमावत असेल तर त्याला भगवंताने सम्यक आजीविका म्हटलेलं नाही. हे बाह्य म्हणजे व्यवहारिक दृष्टिकोनातून भगवंत असे म्हणतात की या शिलाचं आपण आचरण केलं पाहिजे, तर आपण मेहनतीने परिश्रमाने घाम गाळून कष्ट करून आपली उपजीविका केली पाहिजे. ही एक बाजू झाली. पण आध्यात्मिक बाजूने जर तुम्हाला म्हणजे अदिन्न दाना या शिलाचं जर आचरण करायचं असेल तर मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होईल तेव्हा तेव्हा मी दान पुण्य करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे आध्यात्मिक व्यवहारिक दृष्टिकोन आणि आध्यात्मिक दृष्टिकोन दोनही दृष्टिकोन भगवंताने सांगितलेले आहे. भगवंत असे म्हणतात की दोन्ही दृष्टिकोनातून जर तुम्ही त्या शिलाचं आचरण करसाल तर तुम्हाला लाभ होईल, अन्यथा लाभ होणार नाही. तिसऱ्या शिलाचं सुद्धा आहे, जसं की कामे सुमिचाचारा, परस्त्री गमन किंवा परपुरुष गमन करू नये असं भगवंताने सांगितलं. एका बाजूने भगवंत असे म्हणतात व्यवहारिक दृष्टिकोनातून आपण एकनिष्ठ पती आणि एकनिष्ठ पत्नीने राहिलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर त्याचा अभ्यास करायचा तर भगवंत असे म्हणतात की तुम्ही ब्रह्मचर्याचं आचरण सुद्धा केलं पाहिजे. म्हणजे त्याचा तुम्हाला अधिक लाभ तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकतो.
म्हणजे ब्रह्मचर्याचे आचरण केल्यामुळे तुमची जी ब्रह्मचर्या पारमिता आहे तर ती पारमिता तुमची पूर्ण होत असते. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये एक अधिष्ठान, जे जीवनामध्ये येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ब्रह्मचर्याचं आचरण का करावं, कशासाठी करावं. जसं तुम्ही उपोषित शील ग्रहण करता, तर उपोषित शील ग्रहण करत असताना तुम्ही याचना करता. बघा काय याचना करता, उपोषित शील तुम्ही घेता की नाही. उपोषित शीलाला काय याचना करता तुम्ही, ओकासह म्हणते ती सरणेन सह अठ्ठांग समनागतंग, अठ्ठांग समनागतंग. समनागतंग म्हणजे काय, तर समना म्हणजे श्रमण, गतंग म्हणजे मार्ग. म्हणजे हे जे अष्टशील आम्हाला तुम्ही देत आहात बनते, तर आमच्या श्रमण जीवनाचा पाया मजबूत करण्यासाठी या 8 शिलाला तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला जे श्रमण जीवन जगण्याची संधी जर प्राप्त झाली या जन्मामध्ये किंवा अन्य जन्मामध्ये किंवा कुठल्याही जन्मामध्ये, तर ती श्रमण जीवनाची पारमे तुमची पुष्ट व्हावी म्हणून तुम्हाला ब्रह्मचर्याचं आचरण करायचं असतं. कारण ब्रह्मचर्याचं आचरण हे श्रमण जीवनाला पुष्ट करण्यासाठी किंवा श्रमण जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे ग्रस्त लोकांना सुद्धा भगवंत असे म्हणतात की तुम्ही या एका शिलाचं तुमच्या जीवनामध्ये किमान महिन्यामध्ये 4 दिवस तुम्ही आचरण केलं पाहिजे. तुम्हाला 4 दिवस नाही करता असेल 2 दिवस केलं पाहिजे किंवा 1 दिवस तर तुम्ही पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल म्हणजे उपोषित शिलाचं आचरण तुम्ही केलं पाहिजे. तर श्रमण अवस्थेला प्राप्त होण्यासाठी या ब्रह्मचर्याचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. जसं महाकाश्य भंतेचं उदाहरण आपण बघू शकतो. कारण महाकाश्य भंते ग्रस्त जीवनापासूनच म्हणजे एवढे विकार रहित होते आणि त्यांची पत्नी सुद्धा ग्रस्त जीवनापासूनच विकार रहित होती. कारण त्यांचं तसं पुण्य होतं. प्रत्येक मनुष्याचं पुण्य काय सारखं थोडं असते. महाकाश्य भंतेचं जे उदाहरण आहे, महाकाश्य भंतेसारखं उदाहरण इतिहासामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे, कुठलंच नाही आहे. म्हणजे त्यांच्या मनामध्ये तर कुठल्याच प्रकारचा विकार नव्हता, पण त्यांची जी पत्नी होते तर तिच्या मनामध्ये सुद्धा कुठल्याच प्रकारचा विकार नव्हता. दोघांनाही विवाह करण्याची काही म्हणजे इच्छा नव्हती, पण माते पित्यांच्या आग्रहास्तव त्यांना विवाह करावा लागला. पण जेव्हा त्यांचा विवाह होतो, विवाह झाल्यानंतर ते असं म्हणतात, कारण दोघांचंही चित्त एकदम प्रसन्न असते, आनंदी असते, तर ते असं ठरवतात, एकमेकांना बोलतात की माझं तर जीवन जगण्याची इच्छा नव्हती संसारिक, ती सुद्धा म्हणते माझी संसारिक जीवन जगण्याची इच्छा नव्हती. तर मग ते म्हणतात की जर तुझी इच्छा नव्हती माझी इच्छा नव्हती तर आपण सोबत राहून सुद्धा या चांगल्या प्रकारच्या जीवनाला जगू शकतो. आणि साहित्यामध्ये बघा असा उल्लेख आहे की ते एका बेडवरती झोपत असत आणि मधामध्ये फुलांची माळ ठेवत असत. आणि ते असा विचार करायचे झोपताना, ज्यांच्या चित्तामध्ये कामभाव उत्पन्न झाला तर त्याच्या बाजूने माळ सुकून जाईल, आहे की नाही. ज्यांच्या चित्तामध्ये विकार उत्पन्न झाला नाही तर माळ सुकणार नाही. आणि आश्चर्याची गोष्ट बघा, ते अनेक दिवस संसारामध्ये राहतात, रोज माळ ठेवत असतात, पण कधीही त्यांच्या चित्तामध्ये कामभाव उत्पन्न होत नाही. म्हणजे माता पिता जोपर्यंत आहेत तोपर्यंत खूप चांगली त्यांची ते सेवा करतात, दानकर्म करतात, पुण्यकर्म करतात. आणि माता पिता मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर हा पिपली म्हणतो, पिपलाने तिचं नाव असते की ही सगळी संपत्ती तू घेऊन टाक, आता मी भिक्षू बनतो. मग ती असं म्हणते, जर तुम्ही त्याचा त्याग करसाल तर मी कशाला ते सांभाळू, ते ओझं मला थोडं सांभाळायचं आहे, मी सुद्धा सर्व त्याग करते. आणि असं म्हटलं जातं की गावातल्या लोकांना ते आव्हान करतात, ज्यांना जे घेऊन जायचं आहे त्यांनी ते घेऊन जावं. सर्वच्या सर्व संपत्ती ते दान करतात आणि दोघं सुद्धा भगवंताकडे जात असतात. भगवंताकडे गेल्यानंतर ते चौकामध्ये जातात आणि विचार करतात की आपण सोबत राहू शकत नाही. कारण लोक विचार करतील की अरे एक साधू आणि एक म्हणजे संन्यासी, दोन म्हणजे व्यक्ती आणि स्त्री एका सोबत जात आहे. तर ते म्हणतात की तू एका दिशेने जा, मी एका दिशेने जातो. तर डाव्या दिशेने पिपलाने जात असते, उजव्या दिशेने महाकाश्य भंते जात असतात. महाकाश्य भंतेच्या अगोदर त्याची पत्नी अरंत पदाला प्राप्त होत असते. जे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये हे जे उपोषित शील पालन करायचं असतं किंवा तिसऱ्या शीलाचा जो अभ्यास करायचा असतो, तर भगवंत असे म्हणतात की समनागतंग म्हणजे श्रमण जीवनाची पारमी पुष्ट करण्यासाठी आपण उपोषित शीलाचं आचरण केलं पाहिजे. याचा अभ्यास आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून अशा पद्धतीने केला पाहिजे. वाणीचे कर्म आहे,
तर वाणीचे क्रम जसं खोटं बोलू नये, निंदानास्ती करू नये, चहाडी चुगली करू नये, व्यर्थ बडबड करू नये. तर भगवंत असे म्हणतात की योग्य ते बोलावं, मोजकं ते बोलावं, सत्य ते बोलावं, आपल्या हिताचं आणि दुसऱ्यांच्या हिताचं आपण नेहमी बोलावं. आपली वाणी अत्यंत मृदू असावी, कोमल असावी, चांगल्या प्रकारची असावी. म्हणजे आपल्या बोलण्यामुळे आपल्या मनामध्ये राग, द्वेष, लोभ उत्पन्न होऊ नये किंवा आपल्या बोलण्यामुळे इतरांना सुद्धा त्रास होऊ नये. जे वाणी अत्यंत मृदू असावी, कोमल असावी असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्याच्यानंतर समोरचे जे शील आहेत, तर अशा पद्धतीने म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर या सर्व शीलाचा आपण अभ्यास केला, सर्व शीलाला आपण जाणलं, समजून घेतलं, तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो. भगवंताच्या काळामध्ये उपदेश श्रवण केल्या केल्या लोक श्रोतापन्न होत होते, सकुटागामी होत होते, अनागामी होत होते आणि अरहंत होत होते. तर तशा प्रकारे त्यांच्या पारमिता होत्या किंवा तशा प्रकारे ते प्रॅक्टिकली त्याचं आचरण करत होते. आणि त्यामुळे धम्माला धारण करत असताना शील अत्यंत महत्वपूर्ण आहे. शीलाचं आपण पालन केलं पाहिजे, शीलाचं आपण आचरण केलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकली जर त्याचं आचरण असेल तर त्याचा लाभ होतो, प्रॅक्टिकली जर त्याचं आचरण असेल तर त्याचा काही लाभ होत नाही. हे ग्रस्त लोकांच्या जीवनामध्ये शील पालन अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याच्यानंतर दान कर्म आहे, एक दान केलं पाहिजे, आपण दान पुण्य केलं पाहिजे. धम्मदान आहे, आमिषदान आहे, अभयदान आहे. दान म्हणजे देणे, ज्या देण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसला पाहिजे. जर निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आपण जर देत असेल तर त्याचं महान पुण्य होत असते. एक ग्लासभर पाणी सुद्धा प्रसन्न चित्ताने जर आपण दुसऱ्याला दिलं तर त्याचं अनंत आणि असीम असं आपलं पुण्यकर्म होत असते. ऐक ना, श्रावस्तीमध्ये एका व्यक्तीने भगवंताला ग्लासभर पाणी दिलं होतं. ऐक ना, जेव्हा तो मृत्यूला प्राप्त होतो तर वाळवंटामध्ये संबंध म्हणून त्याचा जन्म होत असतो. वाळवंटामध्ये सुद्धा तो वृक्ष बहरलेला असतो. कशामुळे? तर भगवंताला त्याने एक ग्लासभर पाणी दिलेलं असते. म्हणजे पाणी जरी आपण ग्लासभर दान दिलं, ते जर प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने दिलं तर महान आणि असीम त्याचं पुण्य होत असते. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला आपण भोजन दान दिलं असेल तर ते सुद्धा महान आणि असीम असं पुण्य होते. एखाद्या वाईट मार्गाला लागलेल्या मनुष्याला किंवा दुःखी कष्टी मनुष्याला दोन प्रेमाचे शब्द जरी आपण सांगितले तर ते सुद्धा आपलं दान पुण्य होत असते. म्हणजे दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आपण जे देत असतो तर त्याला बघा दान असं म्हटलेलं आहे. आणि प्रज्ञेचा आपण अभ्यास केला पाहिजे. आपल्या चित्ताला, आपल्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी, निर्मळ करण्यासाठी आपण आनापानसती असेल, विपश्यना असेल, ध्यान भावना असेल तर ती सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे एकंदरीत मनुष्याला जर सुखपूर्वक जीवन जगायचं आहे तर प्रॅक्टिकली धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे, धम्माचं अनुसरण केलं पाहिजे. आणि भगवंताच्या धम्माला जर आपण व्यवस्थितपणे जर समजून घेतलं तर बघा त्याचा लाभ होतो, त्याचा फायदा होतो. कारण भगवंताचा धम्म तर जाग्यावरच आहे. 2600 वर्षापूर्वी सुद्धा तेच होता, आजही तेच आहे आणि उद्या सुद्धा तेच राहणार आहे. चिरं तिठंतु सद्धमो. भगवंताच्या तत्वज्ञानामध्ये कधीही बदल होत नसतो. सदा सर्व काळ भगवंताचा धम्म सारखाच असतो. 2600 वर्षापूर्वी सुद्धा हेच 5 शील होते आणि हेच 8 शील होते. आजही हेच 5 शील आहे आणि 8 शील आहे आणि उद्या सुद्धा तेच 5 शील राहतील आणि तेच 8 शील राहतील. कारण धम्म कधीही बदलत नसतो. काळ जरी बदलला असेल, वेळ जरी बदलला असेल, ही सृष्टी जरी बदलली असेल तर बुद्धांचा धम्म, बुद्धांचं तत्वज्ञान हे सदा सर्व काळ सारखंच राहत असते. आणि त्यामुळे भगवंताचा धम्म हा अविनाशी असतो, तो कधी नष्ट होणारा नसतो, कधी त्याचा नाश पावत नसते. आणि त्यामुळे आपण धम्माला जाणलं पाहिजे, धम्माला समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले पुण्य आपल्या कामी येत असतात. आपण केलं पुण्य दुसऱ्यासाठी फक्त आपण अनुमोदित करत असतो, पण त्याला काय वाटून आपण देत नाही. एक भाकर आहे तर एक भाकर आपण अर्धी दुसऱ्याला देऊ शकतो, ऐक नाही, पण पुण्य असं देऊ शकत नाही. पुण्य फक्त आपण त्याचा अनुमोदित करत असतो. प्रॅक्टिकली आपण पुण्य त्याला देऊ शकत नाही. अनुमोदन करणे आणि प्रॅक्टिकली देणे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आपण फक्त अनुमोदन करू शकतो, पुण्य डायरेक्ट आपण कोणालाही देऊ शकत नाही. ज्याच्या बँकेमध्ये ज्याचे पैसे आहे त्यालाच ते काढता येतात, दुसरा कोणी काढू शकत नाही, कारण त्याला पासवर्ड असतो, आहे की नाही. म्हणजे पुण्याचा पासवर्ड सुद्धा असाच आहे की ज्याचं त्याने करणे आणि ज्यानं त्याला ते प्राप्त होणे. दुसऱ्या
पापकर्माचा कोणी भागीदारी होत नसतो आणि दुसऱ्याच्या पुण्यकर्माचा कोणी भागीदारी होत नसतो. आपलं मन मोठं असतं तर आपण त्याला ते अनुमोदित करू शकतो. भगवंत असे म्हणतात की स्वतःला जर सुख पाहिजे असेल तर स्वतः तुम्ही पुण्यकर्म करा, कुशल कर्म करा. नाहीतर मग असं होते, करते करते करणारा करू द्या. कधी कधी आपण असे विचार करणारे करतात, आपण कशाला करायचं, तर त्याचा काही स्वतःसाठी लाभ होत नाही. भगवंत असे म्हणतात की जर त्या समोरच्याची इच्छा असेल तर ते पुण्य दुसऱ्याला प्राप्त होते. जसं एकदा अनाथपिंडक म्हणजे अनाथपिंडकाचा सेवक असतो बघा पूर्ण, तर तो एकदा भगवंताला दान करत असतो. तर भगवंताला दान केल्यानंतर अनाथपिंडकाच्या ज्या ग्रहदेवता असतात त्या ग्रहदेवता त्याचं अनुमोदन करतात. मग अनुमोदन केल्यानंतर अनाथपिंडक विचार करतो की माझ्याकडे तर रोज मी दान पुण्य करतो, या देवता कधी अनुमोदन करत नाहीत आणि आज असं काय दान पुण्य झालं की त्या अनुमोदन करत आहेत. मग त्या पूर्णाला ते विचारतात की अरे पूर्ण, तू काही दान केलं का? तर ते म्हणतो हो, आज मी प्रत्येक बुद्धाला भोजनदान केलेलं आहे. मग तुझ्या भोजनाचं हे अनुमोदन देवता करत आहेत, याचा अर्थ तू खूप प्रसन्न चित्ताने ते भोजन दिलं असेल. तर ते म्हणतात की मला सुद्धा तुझ्या पुण्यामध्ये तू सहभागी करून घे. तर तो म्हणतो की नाही, मी काय माझ्या पुण्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेत नाही. तर ते म्हणतात की मी तुला 500 कारशा पण देतो, तुझ्या पुण्यामध्ये मला सहभागी करून घे. तुला 1000 कारशा पण देतो, माझ्या पुण्यामध्ये तू सहभागी करून घे. तर तो म्हणतो की नाही, मी काही पुण्यामध्ये सहभागी करून घेत नाही. पण तो अनेक वेळा विनंती करतो. तर म्हणतो ठीक आहे, मी बुद्धाला विचारतो. बुद्ध जर म्हणाले की पुण्यामध्ये सहभागी करून घे तर मी घेतो, अन्यथा घेत नाही. ते बुद्धाकडे जातात आणि म्हणतो की भगवान, माझे स्वामी माझ्या पुण्यामध्ये सहभागी होऊ इच्छितात. तर ते म्हणतात की हो, त्यांना तू पुण्याचा सहभागीदारी करू शकतो. मग भगवान, माझं पुण्य तर काय कमी होणार नाही ना, मी जर दुसऱ्याला अनुमोदित केलं तर मग माझं काय कमी होणार आहे का? भगवंत म्हणतात की नाही, तुझं काही कमी होणार नाही. मग भगवंत दृष्टांत देतात, समजून सांगण्यासाठी कधी कधी दृष्टांत दिला जातो. तर भगवंत असे की जसं समजून घे, एखाद्या 100 लोकांची वस्ती आहे, 100 घरं आहे आणि त्या 100 घरापैकी एका घरी फक्त दिवा आहे, 99 घरी दिवा नाही आहे. पण एका दिव्याने 99 घरचे दिवे पेटवले तर त्या गावामध्ये प्रकाश अधिक होईल की कमी होईल? तर तो म्हणतो भगवान अधिकच होईल, कारण एका दिव्याचा प्रकाश तर कमी असतो पण 100 दिव्याचा प्रकाश खूप मोठा होईल. पण तुझ्या एका दिव्याचा प्रकाश कमी झाला का? तर ते म्हणतात नाही, आणि त्यामुळे तुझं पुण्य सुद्धा कमी होणार नाही. त्या पुण्याचं तू कितीही लोकांना जरी अनुमोदित करत असेल तर त्याचा लाभ तुला सुद्धा होऊ शकतो आणि इतरांना सुद्धा होऊ शकतो. मनुष्याच्या मनामध्ये जर तो भाव असेल तरच ते पुण्य अनुमोदित होते, अन्यथा होत नाही. जसं ज्योतिक श्रेष्ठीकडे विपुल धनसंपदा असते, सोने हिरे मोत्याची कुटी तो भगवंताला बनवत असतो. तर अजातशत्रू एकदा त्याच्याकडे जातो, जेव्हा तो राजा बनतो, आणि राजा बनल्यानंतर तो म्हणतो की तुझी सगळी संपत्ती मी घेऊन जाऊ शकतो, सगळी संपत्ती मी नेतो कारण मी राजा आहे. तर ज्योतिक श्रेष्ठी म्हणतो, माझ्या परवानगीच्या शिवाय माझी सगळी संपत्ती तर सोडा, पण तुम्ही या कुटीचा एक हिरा सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. तो म्हणतो मी राजा आहे, मी सर्व संपत्ती घेऊन जातो, आणि सेवकाला तो आदेश देतो. तर असं म्हटलं आहे ती सर्वच्या सर्व संपत्ती एका दगडामध्ये परिवर्तित होत असते, कारण त्याची परवानगी नसते. म्हणजे माझ्या परवानगीशिवाय काहीच कोणी नेऊ शकत नाही असं तो म्हणतो. म्हणजे पुण्याचं अनुमोदित जर प्रसन्न चित्ताने मनुष्य जर करत नसेल तर त्याचा लाभ दुसऱ्याला काही होत नाही. जर प्रसन्न चित्ताने आनंदी चित्ताने जर होत असेल, जसं दान देत असताना भंतेजी नेहमी म्हणतात की मना साधू, भंते लोक म्हणतात ना मना साधू, लोक म्हणतात साधू. मनानं कोणी म्हणते का साधू? म्हणजे दुसरा कोणी दान करत असेल तर दुसऱ्या व्यक्तींचं मन प्रसन्न होते का? नाही होत. फार कमी लोक असे आहे की एखादा व्यक्ती जर दान पुण्य करत असेल तर आपल्या हृदयातून त्या दान पुण्यासाठी लोकांचा साधुवाद निघतो. फार कमी लोक असे असतात. जोपर्यंत भंतीजी म्हणत नाहीत मना साधू, तोपर्यंत कोणी म्हणत नाही, कारण त्यांच्या मनातच नसते ते, कारण त्यांना ती गोष्ट आवडतच नाही, आहे की नाही. म्हणजे दुसरा कुशल कर्म करत असेल, दुसरा पुण्य कर्म करत असेल तर आपल्या अंतःकरणामध्ये तेवढी कोमल भावना उत्पन्न झाली पाहिजे, त्याच्या पुण्यामध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे. दुसरा दान देत असताना प्रसन्न चित्ताने जर तुम्ही साधू जरी म्हटलं तरी तुमचं सुद्धा अनंत आणि असीम असं पुण्य होत असते.
परंतु आपल्या मनामध्ये द्वेषाची भावना असते, आपल्या मनामध्ये क्रोधाची भावना असते, आपल्या मनामध्ये मीपणाची भावना असते, दुसरा करत आहे तो करत आहे तर मला काय करायचं अशी भावना असते. आणि त्यामुळे बघा मनुष्य अंतकरणातून साधू काही म्हणत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा पुण्याचा काय अनुभव होत नाही, त्याचं त्यालाच मिळतं मग एकट्याच एकट्याला. ऐक ना, तर मनुष्याने कुशल कर्म करताना पुण्यकर्म करताना अनुमोदित केलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. दुसऱ्याला आपण त्याचं अनुमोदन केलं पाहिजे. कितीही लोकांना आपण ते अनुमोदन करत असतो, आपल्या आपतेष्टांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या परिवारासाठी, किंवा आपण ज्यांच्या ज्यांच्यावरती प्रेम करतो तर त्यांना त्यांना ते पुण्य आपण अनुमोदित केलं पाहिजे. ज्यांच्यावर आपण प्रेम करत नाही त्यांना सुद्धा ते पुण्य आपण अनुमोदित केलं पाहिजे. या संसारामध्ये जेवढे काही दुःखी प्राणी असतात त्या सर्व प्राण्यांच्या प्रती ते पुण्य आपण अनुमोदित केलं पाहिजे, कारण त्याचं अनंत आणि असीम असं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी जरा जास्त झालं वाटते, तर अधिक न बोलता ही छोटीशी धम्मदेशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. हा, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु सुखियो मंगलो कल्याण दीर्घायुष्य.